जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एके ठाया ते ते जान धनंजया अंश माझे. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये गणेशोत्सवाच्या या पुण्य पावन अशा पर्व काळामध्ये गणेश भगवंताच्या समोर ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलेला आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे. गणेशोत्सव सुरू असल्यामुळे थोडंसं गणपतीचं चिंतन करून आपण आपल्या मूळ विषयाचं चिंतन करत असतो. भगवान श्री गणरायांच्या 3 रूपाचं वर्णन आपण रोज करतो आहे. एक आहे भगवान गणरायांचं भौतिक रूप, भगवान गणरायांचं दैविक रूप आणि आध्यात्मिक रूप. संत वाङ्मयामध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी भौतिक रूपाचं वर्णन केलं आहे, पुराणांच्यामध्ये दैविक रूपाचं वर्णन केलेलं आहे आणि अथर्व शीर्षासारख्या ग्रंथामध्ये भगवंताच्या आध्यात्मिक किंवा तात्विक स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. भौतिक रूप हे आपल्याला ध्यान करण्याकरता आहे. त्याचं चिंतन आपण आरतीच्या माध्यमातून सुद्धा रोज म्हणतो पाहतो. समर्थ रामदास स्वामींनी भगवंताच्या भौतिक रूपाचं वर्णन करताना लंबोदर पीतांबर फणीवर वंदना किंवा बंधना असा 2 पाठ आहे. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना आणि दास रामाचा वाट पाहे सदना. हां, सजना म्हणतात बरीच लोक. तेव्हा भगवान श्री गणरायांचं लंबोदर आहेत, विशाल असं उदर आहे, संपूर्ण सृष्टी त्यांच्या पोटात सामावलेली आहे. दिव्य असा पितांबर त्यांनी धारण केलेला आहे आणि फणीवर वंदना किंवा फणीवर बंधना 2 पाठ आहेत. पितांबर जो आहे तो पोटाला बांधलेला आहे, तो सापाने बांधलेला आहे. सापाला फणीवर असं म्हणतात, म्हणून फणीवर बंधना असं सुद्धा त्या ठिकाणी पाठ आहे. आणि फणीवर वंदना म्हणजे भगवान शंकरांनी सुद्धा ज्यांची वंदना केलेली आहे असं भगवान गणरायांचं रूप आहे. भगवान गणराय हे आदिदेव आहेत. भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या लग्नात सुद्धा गणपतीची पूजा आहे. आदि गणपती तत्व आहे. पार्वती मातेच्या पोटी जन्माला आलेले किंवा पार्वती मातेने ज्यांची निर्मिती केली ते गणराय वेगळे आहेत आणि आदि देवता म्हणून गणरायांची जी पूजा केलेली असले ती वेगळे आहेत. अनेक अवतार गणपती बाप्पाचे आहेत. तेव्हा त्रिपुरासुराला मारण्याकरता म्हणून तारकासुराचा मुलगा त्रिपुरासुर आहे. त्याने अनेक देवांना त्रस्त केलं आहे. भगवान शंकरसुद्धा त्याच्यावर युद्धात हारले. का हारले त्याचं कारण सांगितलं. भगवान गणरायांचं स्मरण केलं नाही आणि गणरायांचं स्मरण करून मग त्या त्रिपुरासुरावर युद्ध केल्यानंतर त्रिपुरासुर मरण पावला. म्हणून भगवान गणरायांचं हे दैविक रूप आहे.
आणि ज्ञानोबारायांनी या त्रिपुरासुराचं रूपक करून आध्यात्मिक रूपक सांगितलेलं आहे. त्रिगुण त्रिपुरी वेढीला जीवत्व दुर्गे आडीला तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या स्मृती. जसं भगवान शंकरांनी गणपती बाप्पाचं स्मरण केलं आणि मग नंतर त्रिशूळ मारलं, तर त्रिशूळ मारल्यानंतर तो त्रिपुरासूर मेला, अगोदर मरत नव्हता. तसं ज्ञानोबाराय श्रीगुरूंचं वर्णन करताना श्रीगुरूंना गणपती बाप्पाची उपमा देतात, अनेक ठिकाणी दिलेली आहे. तर त्रिगुण त्रिपुरी वेढीला, त्रिगुण हाच त्रिपुरासूर आहे आणि जीवत्व दुर्गे आडीला, ह्या त्रिपुरासुराने 3 नगरं तयार केली होती, 3 पुरं तयार केलेली होती. त्याच्यामध्ये तो वास करत होता, लवकर मरत नव्हता. ते एका सरळ रेषेत ते त्रिपुरा आली तर तो मरणार होता. त्याप्रमाणे त्रिगुण रूपी त्रिपुर आहे त्याने वेढलेला आणि जीवत्व रूपी या दुर्गामध्ये सापडलेला, किल्ल्यामध्ये सापडलेला कोण आहे? आत्मा. आणि अशा आत्म्याला तो आत्मा सोडविला तुझ्या स्मृती. तुम्ही गणपती आहात आणि तुमचं स्मरण केल्यामुळे तो आत्मा जो आहे त्या त्रिगुण रूपी त्रिपुराच्या तावडीतून सुटला. त्या त्रिगुण रूपी त्रिपुरासुराचा नाश झाला आणि जीव मुक्त झाला. म्हणून दैविक रूप सांगितलं, आध्यात्मिक रूप सांगितलं. अशा प्रकारे या गणपती बाप्पाचं आपणही जर स्मरण केलं तर आपल्याही जीवनातल्या त्रिगुण रूपी त्रिपुरासुराचा नाश होऊन जीवत्व दुर्गामध्ये आडलेला हा जो जीव आहे तो मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग गणपती बाप्पाचं आपण स्मरण केलं. आता मूळ विषय आपला सुरू आहे. भगवान परमात्मा आपल्या विभूती सांगतायत आणि आता भगवंतांनी या 10व्या अध्यायाचा उपसंहार केलेला आहे. विभूती सांगत असताना सुद्धा जसा जसा अधिकारी असेल त्याच्याकरता वेगवेगळ्या विभूती भगवंतांनी सांगितल्या. ध्यान करण्याकरता काहीतरी आलंबन पाहिजे, पण ते आलंबन सगळ्यांना सारखं हवं असतं असं नाही. सगळ्यांना सारखा देव आवडतो का? कोणाला रामाची भक्ती आवडते, कोणाला कृष्णाची भक्ती आवडते, कोणाला भगवान शंकर आवडतात, कोणाला सगुण देव आवडतो, कोणाला निर्गुण देव आवडतो. जसं ज्याचं अंतकरण असेल त्याप्रमाणे त्याला विभूती सांगावी लागते. अधिकाऱ्यामध्ये सुद्धा उत्तम, मध्यम, अधम असे अधिकारी असतात. म्हणून भगवान परमात्म्याने सर्व प्रकारच्या विभूती सांगितल्या. अर्जुनाला भगवान परमात्मा एक साधारण विभूती सांगतात. माझा अंश कसा ओळखायचा? काल आपण श्लोकात पाहून आलो. 3 गोष्टी सांगितल्या. एक तर काहीतरी विभूतिमत्व असलं पाहिजे, तो श्रीमत असला पाहिजे आणि ऊर्जित असला पाहिजे. यद्यद विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितमेव वा तत्तत एव अवगच्छत्वम मम तेजांश संभवम. म्हणजे काहीतरी विशेष असलं पाहिजे. आपण काल पाहून आलो काही लोक असे असतात की त्यांच्यामध्ये विशेष असतं. अनेक हजारो लोकांचं नेतृत्व ते करतात आणि सगळे लोक त्यांचंच ऐकतात. त्यांचं का ऐकतात? काहीतरी विभूती त्यांच्यात असते. त्यांच्यात बुद्धीचं बल असतं, त्यांच्यामध्ये वाक्चातुर्य असतं, आणखीन दुसरं कुठलं तरी बल असतं, परंतु ते बल त्यांना सगळ्यांना त्यांचं ऐकायला लावतं. किंवा काही ठिकाणी लक्ष्मी आपण होऊन जाते
काहींना मिळवून सुद्धा प्रयत्न करून सुद्धा मिळत नाही आणि काहींच्याकडे मात्र आपोआप लक्ष्मी जाते. तर ते सुद्धा काहीतरी लक्ष्मीची विभूती तिथं आहे, तिथं भगवंताची विभूती आहे, भगवंताचा काहीतरी अंश असतो. आणि ऊर्जा जिथे दिसते, विशेष प्रकारची ऊर्जा पशुमध्ये पक्ष्यामध्ये, ती सगळी माझी विभूती आहे. किंवा एखाद्या व्यवहारामध्ये आपण ध्यान करत असताना एखाद्यामध्ये जर हे आपल्याला दिसलं तर त्याने ते आपलं न मानता हे देवाचं आहे असं मानावं, म्हणजे त्याला अभिमान होणार नाही. आणि आपण सुद्धा त्याचं चिंतन करताना हे त्या व्यक्तीची विभूती नाही तर ही देवाची विभूती आहे असं म्हणून देवाचं स्मरण करावं, म्हणजे त्या व्यक्तीत आसक्ती होणार नाही. नाही तर बऱ्याच वेळेला आपण मग व्यक्तीमध्ये अडकतो. एखाद्या माणसामध्ये अलौकिकत्व दिसलं की आपण त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते, बंधनाला कारणीभूत होऊ शकते. सौंदर्य असेल, विद्वत्ता असेल, संपत्ती असेल, काही विशेष गुण दिसले की आपल्याला हे समजायचं हे देवाचं आहे आणि देवाचं स्मरण करायचं. हे कोणा व्यक्तीचं नाही, कोणा पशुचं नाही, पक्ष्याचं नाही, असं म्हणून आपण भगवंताचं स्मरण आपल्याला नित्य घडावं. याच्याकरता भगवान हे विभूती सांगतायत. म्हणजे ते तुम्ही तिथं समजू नका, तर ते माझं आहे असं समजा. कोठे कोठे तर आता ज्ञानोबारांनी त्याच्यावर एकच ओवी लिहिलेली आहे, हे आपण पाहत होतो. जेत जेत संपत्ती आणि दया. ज्या ज्या ठिकाणी आता भगवंतानी फक्त संपत्ती घेतलेली आहे, पण ज्ञानोबारांनी मात्र त्या संपत्तीला कोणाची जोड दिलेली आहे? दयेची. मागे सुद्धा 7 श्रीगणातल्या विभूती सांगत असताना कीर्ती, श्री, वाक्चन, आरिनाम, तिथे श्री घेताना फक्त श्री घेतली का? काय ओवी आहे? अवदार्येशी जी संपत्ती तेही मीची जाण, म्हणजे तिथं अवदार्येशी संपत्ती घेतली. इथे सुद्धा जेत जेत संपत्ती आणि दया, म्हणजे नुसती संपत्ती घेतली नाही, ज्ञानोबारायांनी त्या संपत्तीबरोबर दया घेतली. जिथे जिथे तुम्हाला संपत्ती आणि दया दोन्ही दिसतील, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एके ठाया, एकाच ठिकाणी या दोन्ही दिसतील. काही काही ठिकाणी नुसती संपत्ती दिसते, दया नसते. काही ठिकाणी नुसती दया असते, संपत्ती नसते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याला द्यावं वाटतं त्याच्या खिशात काही नाही, आणि ज्याच्या खिशात भरपूर आहे त्याचा हात खिशातच जात नाही. काहींना नुसतं जमा करायची सवय लागलेली आहे. आमच्याकडे एवढे पैसे आहेत ह्याचा अभिमान, त्याच्यावरच आनंद आहे. त्यांच्याकडे पैसा गेला का त्याला जन्मठेप, म्हणजे तो बाहेर जात नाही. म्हणजे संपत्ती आहे, मग त्याला विभूती भगवंताची मानणार का? भगवंताची विभूती ज्ञानोबा म्हणतात आम्ही त्याला मानणार नाही. पण जिथे जिथे संपत्ती सुद्धा आहे आणि दया आहे, दातृत्व सुद्धा आहे, चांगल्या कार्याकरता, दीन दुःखी लोकांच्या करता ती संपत्ती उपयोगाला आणली जाते, धार्मिक कार्याकरता संपत्ती उपयोगात आणली जाते. असे काही लोक दिसतील जिथं संपत्ती आहे आणि दयाही आहे. भगवान म्हणतात ते जान धनंजया, ते जान धनंजया विभूती माझी किंवा अंश माझी, इथे पाठ लिहिलं आहे. तुमच्याकडे काय पाठ आहे? विभूती माझी. अशी जी मंडळी दिसतील आपल्याला त्या ठिकाणी भगवंताचा काही अंश आहे असं मानायला हरकत नाही. अशी आपल्याला अनेक उदाहरणं दिसतील. संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आपल्याला याच्याकरता घेता येतं. संत एकनाथ महाराजांच्याकडे संपत्ती होती, तर संपत्तीला काय कमी हो? साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष सेवा केली भगवंतांनी.
वेगवेगळ्या रूपामध्ये. आणि जशी संपत्ती होती तशी नाथ महाराजांच्या घरी दयासुद्धा होती. म्हणजे कीर्तनाला प्रवचनाला जे लोक येतील त्या प्रत्येक माणसाला वाटी वाटी साखर द्यायचे नाथ महाराज. अशा दोन्ही ज्या ठिकाणी आलेल्या दिसतील समजायचं ते भगवंताची मम तेजो अंश संभवम, माझ्या तेजाचा तो अंश आहे. म्हणून अशा प्रकारे भगवंतानी ह्या विभूती सांगितल्या. आणि मग पुढे भगवान परमात्मा आता शेवटचा श्लोक आहे, उपसंहाराचा श्लोक आहे. या सगळ्या विभूती सांगून झाल्या. शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणतात अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. हे अर्जुन, अथवा बहुना एतेन ज्ञातेन तव किम, हे सगळं जाणून तुला काय फायदा होणार आहे? ह्या सगळ्या विभूती जाणून काय उपयोग आहे? नुसते एवढ्या विभूती जाणून काय उपयोग आहे? अजून सगळ्या विभूती शिल्लक राहिलेल्याच आहे. मी तुला हे सगळं सांगितलं, विभूती सांगितल्या 75, पण अजून सगळ्या झाल्या का? सगळ्या झाल्या नाहीत. काही विभूती अजून शिल्लक राहिल्या. तुला माझं यथार्थ ज्ञान होईल का एवढ्या विभूती ऐकून? नाही. म्हणून अथवा बहुना एतेन ज्ञातेन तव किम, हे फार जाणून काय, अजून जाणायचं शिल्लकच राहिलं. आपल्याला असं जाणलं पाहिजे की जे जाणल्यानंतर जाणायचं शिल्लक राहिलं नाही पाहिजे. जे जाणतल्यावर होते काहीच करणे नाही जेथे, जाणनेची तन्मयाते आणि जयाचे. काय आपण नेहमी ओवी म्हणतो, जाणनेची वस्तू तोता, जाणणे आणि जाणता कैचा ओरे. जाणणे साने मोठे ओरोनेदी, सांगतयाचे बोलणे खोंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. नाही तर हे किती जरी तू जाणलं तरी अजून जाणायचं शिल्लक राहणारच आहे. जगातल्या किती वस्तू जरी आपण जाणल्या तरी जाणायचं शिल्लक राहतं. म्हणून अथवा बहुना एतेन ज्ञातेन तव किम, एक जाणलं पाहिजे की जे जाणल्यानंतर आता सगळं जाणल्यासारखं होईल. म्हणून आता मी अशी विभूती तुला सांगतो. या बाकीच्या विभूती सांगितल्या चांगली गोष्ट आहे, ते पण उपयोगी आहेत बरं का ध्यान करण्याकरता. कारण एकदम व्यापक दृष्टी माणसाची लगेच होत नाही. त्यांच्याकरता ध्यान पहिलं लागतं. सगळ्यांच्याकरता ध्यानच पहिलं आहे. आणि मग ध्यानातून पुढे ज्ञानाकडे जायचं आहे. एकदम ज्ञान ऐकलं आणि ध्यान केलंच नाही, त्याला ज्ञान फक्त शाब्दिक राहतं. मग हां, मग आता मी तुला विभूती सांगतो. विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. मी या सगळ्या तुला विभूती सांगितल्या. सोमवंशामध्ये मी कृष्ण आहे, सूर्यवंशामध्ये मी राम आहे, रामप्रभूंची विभूती सांगितली. या सगळ्या ध्यान करायला सांगितलेल्या आहेत विभूती. देवामध्ये मी कोण आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं सांगितलं. हे ध्यान तुझं झालं असेल तर आता मी तुला शेवटी ज्ञान सांगतो किंवा माझी व्यापक विभूती सांगतो. तुला जे आवडेल ते, तुला ज्याच्यात ध्यान करायचं आहे त्याच्यात कर. एखाद्याला सगुण ध्यान आवडत असेल त्याने सगुण ध्यान करावं. एखाद्याला निर्गुण आवडत असेल त्याने निर्गुण ध्यान करावं. तात्पर्य काय आहे? शेवटी एकाच ठिकाणी जायचं आहे. दुःख गेलं पाहिजे आणि सुख आलं पाहिजे. काही करा, कोणती साधना करा, वेगवेगळे मार्ग आहेत. उपायाची नाही वाणी आहेत.
म्हणून विष्टभ्याहमिदम कृत्स्नम मेकांशेन स्थितो जगत. भगवान म्हणतात इदम कृष्णम जगत एकांशेन विष्टभ्य अहम स्थितः. हे सगळं जगत जे आहे ते मी फक्त एका अंशाने व्यापलेलं आहे. व्यापून मी मात्र अजून तसाच शिल्लक आहे, माझ्या स्वरूपामध्ये स्थित आहे. हे सगळं जगत जरी तुम्हाला दिसत असलं तरी जगत माझ्या एका अंशावर सुद्धा नाही. माझा एक अंश सुद्धा अजून व्यापलेला नाही त्या जगताकरता. मी किती मोठा आहे बघा. मग विष्टभ्याहमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. विष्टभ्य म्हणजे व्यापून, हे सगळं जगत एका अंशाने व्यापून. कृष्ण म्हणजे संपूर्ण. आणि मी पुन्हा आहेत आद्य तिष्ठत दशांगुलम असं म्हटलेलं आहे. मी तसाच बाकी आहे सगळा. म्हणजे मी या जगापेक्षा खूप व्यापक आहे. अहो जगत तयार झालं मायेपासून, ही मायासुद्धा माझ्या एका अंशावर सुद्धा नाही. अनंत ब्रह्मांडे एका रोमे ऐशी धेंडे म्हटलंय. भगवंताच्या एका रोमावर अनंत काय आहेत? ब्रह्मांड आहेत. आता ते रोम किती मोठा असेल आणि भगवान किती मोठे असतील, किती व्यापक आहे भगवान परमात्मा. मग ह्या जगतातल्या विभूती तुला सांगितल्या. आता मी कसा आहे, किती मोठा आहे बघ. या सगळ्याला व्यापून अंश जो आहे, आणि तोही माझ्या कल्पित अंशावर माया आहे. हे जगत जे आहे हे कल्पित आहे. उदाहरण देताना आपल्याला स्वप्नाचं देता येतं. स्वप्नामध्ये आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये मोठी सृष्टी दिसते. नद्या दिसतात, मोठे मोठे पर्वत दिसतात. स्वप्नात मनुष्य काशीला जातो. काशीमध्ये भगवान शंकरांच्या दर्शनाला जातो. ते गंगा काय, ते घाट काय, सगळं झालं कुठं? स्वप्नात. स्वप्न पडलं कुठं? असं म्हणतात एक पुरीतत नावाची नाडी आहे इथे कंठामध्ये, आणि ती नाडी इतकी छोटी आहे, केसाच्या 10वा भाग का 100वा भाग म्हणले, आणि त्या पुरीतत नाडीत स्वप्न पडतं. पुरीतत नाडीत स्वप्न पडलं, तिथं जागा आहे का एवढी? गंगे एवढी, डोंगर काय, काशी विश्वनाथाचं मंदिर काय, सगळी काशी बसली तिथं. एवढी काशी तिथं बसली. मग जागा झाल्यावर काय आहे? काहीच नाही. तसं ही सगळी सृष्टी भगवंताच्या एका अंशावर आहे. अज्ञानामुळे सृष्टी भासलेली आहे. परमात्मा मात्र जसाच्या तसाच आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात आणि व्यापक आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. काय पूर्वार्ध आहे? म्हणून असा व्यापक मे विष्टभ्याहमिदम कृष्णम एकांशेन स्थितम जगत. असं माझं व्यापक रूप तू जाण, आणि हेच माझी खरी विभूती आहे. व्यापकाला जाणणं म्हणजे वेगळं राहून जाणणं का तत्स्वरूप होऊन जाणं? तत्स्वरूप होऊन जाणं. अनुरनिया थोकडा तुका आकाशा एवढा. अशा व्यापक स्वरूपाचा बोध झाल्यानंतर तो स्वतः व्यापक स्वरूप होऊन जा. जाणनेचे तन्मया ते आने जयाचे. अशा प्रकारे ती विभूती जाणली तर त्या ठिकाणी तू खरं मला जाणलंस. नाही तर मग तुम्हाला जाणलं एका अंशाने.
मला परिच्छिन्न जाणलं, परिच्छिन्न जाणून तुला मी यथार्थ कळणार नाही. एका अंशाने जाणून मी तुला यथार्थ कळणार नाही. म्हणून अशा व्यापक रूपाला तू मला जाण, असं भगवान परमात्मा शेवटी या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगतात. ही माझी खरी विभूती आहे. आता ज्ञानोबारायांनी याच्यावर काय लिहिलं आहे त्याचं थोडंसं आपण चिंतन करू. तर ह्या ज्या पुढच्या ओव्या आहेत तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये कशा आहेत, अगोदर आहेत का नंतर आहेत? आता माझ्या याच्यात बघतो, मामांच्या याच्यात. अथवा हे एकले बिंब गगनी, हां नंतरच आहेत या ओव्या. ना आता वास्तविक पाहता ह्या सगळ्या ओव्या मागच्या श्लोकाचं चिंतन करणारे आहेत. यद यद विभूतिमत सत्वम ते सांगणारे आहेत. अथवा आता मागच्या ओवीशी संदर्भ घ्या, कारण मागच्या श्लोकावरच्या या ओव्या आहेत. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आल्या एके ठाया, ते ते जान धनंजया विभूती माझी. हां विभूती माझी. अथवा आणखीन कुठं कुठं माझी विभूती समजायची? श्लोकात काय काय आलं आहे? 3 गोष्टी सांगितल्या. विभूती असली पाहिजे म्हणजे काहीतरी विशेष दिसलं पाहिजे, काहीतरी ऐश्वर्य असलं पाहिजे, संपत्ती असली पाहिजे, नाही तर ऊर्जा असली पाहिजे. ज्ञानोबारायांनी त्याचं भाषांतर करताना असं म्हणतात, एकतर संपत्ती आणि दया सांगितलं. आता दुसरं म्हणतात की अथवा एकले एक बिंब गगनी परिप्रभा फाके त्रिभुवनी, तेवी एकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. अथवा एकले एक बिंब गगनी, आकाशामध्ये जर आपण पाहिलं तर बिंब एकलंच आहे, एकटंच आहे. सूर्याचं बिंब एक, पण त्याचा प्रकाश परिप्रभा फाके त्रिभुवनी. हां परिप्रकाशाची थोकडे. पूर्व दिशेच्या रावळी एरी दिशाही काळी काळी मानाई, त्याचा प्रकाश सगळीकडे पडतो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. एकच मनुष्य आहे आणि त्याची सगळी आज्ञा पाळत असेल तर समजायचं तिथं माझा काहीतरी अंश आहे. एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. सगळे लोक त्याची आज्ञा पाळतात. मग त्या मनुष्यामध्ये माझी काहीतरी विभूती आहे. जसा उदाहरण दिलं, त्रैलोक्यात त्या एकाच सूर्याचा प्रकाश पडतो, तसे ह्या व्यक्तीचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. सगळे लोक त्यांना मानतात, कोणीही त्यांची आज्ञा मोडत नाही. आता ज्ञानोबाराय तसं पाहायला गेलं तर लहान होते, पण सगळे संत कोणाला मानत होते? ज्ञानेश्वर महाराजांना. त्याचं कारण काय? भगवंताची विभूती. सगळ्यात त्रैलोक्यात प्रकाश पडला. त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. काय सुरुवात काय? गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी सगळे लोकांनी ज्ञानोबारायांना मानावं, सगळ्या लोकांनी ज्ञानोबारायांचं ऐकावं, नंतर का होईना. त्याचं कारण काय? आज्ञा पाळायला लागलं. कोण कोण आज्ञा पाळतंय? सकळ जनी आज्ञा पाळिजे. नारद महर्षी कुठं जरी गेले तरी सगळे लोक त्यांना नमस्कारच करतात. सगळे लोक त्यांची आज्ञा पाळतात. का आज्ञा पाळतात? सकळ जनी म्हटलंय म्हणजे फक्त सज्जनच आज्ञा पाळत होते असं नाही, देवच आज्ञा पाळत असं नाही, तर राक्षससुद्धा आज्ञा पाळत होते. राक्षससुद्धा हो. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, त्याशी भजन तुझे रुचे असं म्हटलं.
तिथं जाऊन नारद महर्षी